नमस्कार. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. गोविंदाच्या बायकोचा धक्कादायक खुलासा. गोविंदाची बायको काय म्हणाली यावरती आपण एक नजर टाकू. अभिनेता गोविंदाने करिअरच्या शिखरावर असताना सुनीता आहुजाशी लग्न केलं होतं. पण लग्नाच्या नंतर किंवा लग्नाचं उपरत त्याने बराच काळ सर्वांपासून लपून ठेवलं होतं. दरम्यान एका मुलाखतीत सुनीता गोविंदासोबतच्या नात्याविषयी मोकळेपणाने व्यक्त झाली. शिवाय लग्नानंतर आयुष्यात झालेल्या बदलावर देखील सुनीताने सांगितलं, अर्थात गोविंदाच्या बायकोने लग्नाविषयी सांगितलं. मी कोणती सती सावित्री नाही, तारुण्यात मी देखील सर्व काही केलं आहे, असं सुनीता म्हणाली. सुनीता कायम तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत असते. खाजगी आयुष्यात बदल. मुलाखतीत सुनीताने सांगितल्यानुसार लहानपणापासून गोविंदा आणि सुनीता एकमेकावरती प्रेम करायचे. लहानपणीच प्रेम प्रचंड निरागस असतं, असं सुनीताचं म्हणणं आहे. वयाच्या 15व्या वर्षी सुनीता आणि गोविंदाची भेट झाली. तेव्हा ती गोविंदा जे सांगेल ते पूर्ण ऐकायची, जे सांगेल त्या गोष्टीला होकार द्यायची, असं सुनीताने सांगितलं. पण आयुष्यात हळूहळू बदल होऊ लागले. एक वय असतं सगळ्या गोष्टी करण्याचं. मी देखील मित्रासोबत फिरायचे, पार्टी करायचे, आयुष्यात प्रचंड धमाल केली, असं सुनीता म्हणाली. पण एक वेळ अशी येते जेव्हा तुम्ही जबाबदार होता. पूजा पाठ करा, मुलाची काळजी घ्या, त्यांना वेळ द्या, असंही ती म्हणाली. मी असं नाही म्हणत की मी सती सावित्री आहे. मी सुद्धा आयुष्यात सर्व काही केलं आहे, पार्ट्या केल्या आहेत, क्लबमध्ये गेले आहे. पण प्रत्येक गोष्टीसाठी एक वय असते. आता ते सर्व नाही करू शकत, असं ती मुलाखतीमध्ये म्हणाली. आता मी 54 वर्षाची आहे. आता मला देवाची पूजा करायला फार आवडतं. मी आता कोणासमोर झुकत नाही. देवाला सोडलं तर जगात मी कोणाच्या बापालाही घाबरत नाही, असंही गोविंदाची बायको यावेळी बोलताना म्हणाली. सुनीता आणि गोविंदा 11 मार्च 1987 रोजी लग्न केलं. या दोघांनी टीना ही मुलगी आणि यशवर्धन हा मुलगा आहे. गोविंदा यांच्याबद्दल सांगायचं झालं तर अभिनेता आता बॉलिवूडमध्ये पूर्वीप्रमाणे सक्रिय नसला तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असतो. एक काळ असा होता जेव्हा गोविंदाने चाहत्याच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं होतं. आता अभिनेता सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. सोशल मीडियावर त्याच्या चाहत्याची संख्या देखील मोठी आहे. सांगायचं तात्पर्य हेच आहे की एका खाजगी मुलाखतीमध्ये सुनीता म्हणजेच गोविंदाच्या बायकोनी अशा सर्व गोष्टी सांगितल्यामुळे यावरती गोविंदाची काय प्रतिक्रिया असेल हे आता बघणं औचित्याचं ठरणार आहे. धन्यवाद.